अमरावतीतील विद्यार्थ्यांकरिता आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे। शैक्षणिक सत्र 2026-27 च्या सुरुवातीलाच महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल 50,000हून अधिक विद्यार्थ्यांच्या हाती मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे। विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध व्हावीत याकरिता महानगरपालिका प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे। या उपक्रमाचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच अभ्यासासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि अध्यापनाला वेळेत सुरुवात व्हावी या उद्देशाने अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाने मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम सुरू केला आहे। शैक्षणिक सत्र 2026-27 मध्ये अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील 50,191 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे। अमरावती महानगरपालिका क्षेत्रात शासकीय, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खासगी अनुदानित अशा एकूण 210 शाळा कार्यरत आहेत। या शाळांमधील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहे। या उपक्रमाचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते करण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। 8 जून ते 11 जून या कालावधीत मनपा मराठी शाळा क्रमांक 13 आणि मनपा उर्दू शाळा क्रमांक 6 या केंद्रावरून विविध माध्यमांच्या शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे। वितरण प्रक्रियेकरिता शाळानिहाय, माध्यमनिहाय आणि वर्गनिहाय नियोजन करण्यात आले असून स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आयुक्त वर्षा लड्डा यांनी कोणताही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहू नये याकरिता वितरण प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके वेळेत पोहोचवण्याकरिता प्रशासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके पोहोचवण्याचा अमरावती महानगरपालिकेचा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहण्यास मदत होणार असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे।